प्रमोद सर दादा कॉल केलता. अच्छा अच्छा, बोला ना, काय विषय आहे दादा? काय दादा ते मला तर म्हणजे लहानपणापासून समजा माझे आई वडील नाहीत, आई वडील वारलेले आहेत. हा हा. मी एकटाच आहे आणि त्यामुळे मग मी एकटा असल्यामुळे लग्न केलं तर समजा मुलीसोबत तर समजायच्या सहमतीने केलेलं होतं लग्न. बर आई वडिलाचे हे समजा असे 1000-2000 पब्लिक गोळा करून लग्न मोठं केलेलं होतं. बर मग तर लग्न झालं समजा 4-5 वर्ष नांदले आणि आता काय ते थोडं तिला आजार असल्यामुळे मग ती फारकत घेतली समजा त्यांनी दिली, मी बी आणि ते सहमतीने फारकत घेतली. बर. तर मग एक 4 वर्षाचा मुलगा आहे समजा. हा हा. तर मग माझं म्हणणं आहे मुलाला इकडे आपल्या इकडे घ्यावं. बर तर ती पुढली पार्टी थोडी दांड असल्यामुळे ते आपल्यावर इम्प्रेशन पाडायली. बर. प्रॉपर कुठले तुम्ही, कुठल्या जिल्ह्यामधून बोलताय? प्रॉपर आता सध्या सर लातूर जिल्ह्यावरनं बोलतो मी. लातूर जिल्हा. आणि तुमची सासरवाडी? गंगाखेड. जिल्हा? परभणी जिल्ह्यात येते सासरवाडी. परभणी जिल्ह्यामध्ये का? हो. मग आता बायको काय म्हणते तुमची? बायकोवर थोडं ते म्हणजे तिची आई आणि 2 भाऊ आहेत ते इम्प्रेशन आणायले सर. बायकोचं म्हणणं आहे की यायचं नाव झालं, बायकोची काही अडचण नाही. बर पण तिच्या घरचे तिचे 2 भाऊ आणि तिची आई जी आहे ती तिच्यावर थोडा दबाव टाकायली, त्यामुळे मग ती बायको बी काय बोलू शकत नाही ना. बरं, ठीक आहे. पण तुमचं जे फारकती झालं ते सर्वांच्या सहमतीनेच झालं असेल ना, बरोबर? हो, मग सहमतीनेच घेतली आहे सर. बर, मग तिथून तुमचं जाणं येणं म्हणजे बंदच असेल, बरोबर? नाही, मुलाला भेटतो ना मी असं कधी कधी जाऊन, महिन्याला 15 दिवसाला जाऊन भेटत असतो मुलाला. लहान मुलगा आहे. हा. पण ते असं जवळ गेलं की धमकी देतात, हाणमार करू, टंगडे तोडू, हे करू. ते 2 मेहुणी जे आहेत हम्म. ते मी एकला असल्यामुळे त्यांचे 5-7 माणसं आहेत ते धमकी देतात, हाणमारच करू, डबल आलास की घरी आलास की तुझे टंगडेच तोडू, जीवच मारू असं बोलतात. अच्छा, कोण कोण मेव्हणं का तुमचे? हो, मेहुणी. आणि मी एकटाच आहे, माझ्या पाठीमागे कुणी नाही, भाऊ बी नाही आणि वडील आई वडील बी नाहीत. बर बर, ठीक आहे. तुमचं नाव काय? महादेव बाबुराव पुकाणे. एक मिनिट. महादेव ना? हो, महादेव बाबुराव पुकाणे. सुकाने. हा, मराठा कास्ट. मी जात नाही विचारत. आणि त्या तुमच्या मेव्हण्याचं नाव सांग मला. गणेश जाधव. गणेश जाधव. नंबर आहे का त्यांचा? नंबर काढून सांगावं लागेल सर. बरं, काढून सांगा मला. पण मी काय म्हणतोय,